कोण आहे? किती वाजले? डोक्यावर सूर्य आला ना पार. मग काय करू? अगं हे पारू सांग, हे जरा आंघोळ बिंगोळ करावा. किती वाजलेत? लोकांचे खाऊन पिऊन लोक कामावर गेलेत. तुझी झोप होय ना अजून? मी आहे का कामावर? नाही ना. अगं मग घरातली माझ्या तरी हाताला हात लाव ना, जरा काम करू लाग ना मला. मी कशाला करू? तू आहे ना. आणि तू कशाला गिळायला नुसती ऐकतं? मग अगं गिळायपुरतं सुद्धा काम करावं लागतं. मम्मी मी एकुलती एक आहे ना तुझी लाडाची. मग मग तुला असं नाही म्हणायचं. मग एक काम करते ना, मांडी घालते, मांडीवर घेऊन तुला थापडते. झोपते का? हा मग जा ब्रश आणि पेस्ट आणून दे मला. ते पण मी देऊ का? हा एक काम करते ना, तू काय? काहीच करू नको, तू नुसती झोपून राहा. हा, तुझ्यावरचं दात मी घासते, हा, तुझ्यावरची आंघोळ मी करते, तुझ्यावरचं चहा मी पिते. मम्मी आण ना ग ब्रश, जा ना. हे बघ, थोबाडीच फोडून हातात देईन तुझं. हा, एवढी मोठी घोडी झाली ना. अगं तुझ्या बरोबरच्या पोरीचे लग्न झालेत आणि तू अशी बसली सांड्यासारखी घरात. लाव लाव लाव, कानाला हात लाव, कानाला हात लाव. ये ना, बापाने लाड केलाय तुझा. येऊ दे, तुझ्या बापाला सांगते मी बरोबर. तू ओरडतीच एवढी जोर जोरात, पर मग कान दुखतात ना. एक तर आता नाही नाही नाही, माझं बोलणं दिसतं तुला. माझं बोलणं मारती, थोबाडीच फोडीन बघ तुझं. आउटच करीन. लाडात बिडात घ्यायचं किती सांगायचं का तुला? गोडीने गोडीने किती वेळा गोडीने घ्यायचं की जाऊ दे बाई, एकुलतं एक आहे, लेकरू आहे, आज शिकन उद्या शिकन. पण नाही, लेकराला तर काही कळतच नाही, स्वतःची अक्कल नाही. तुझ्यामुळे ना मला गणगोतात जाता येईना. हा, 2 वर्ष झाले लोकांना सांगितलं सोयरीक बघा सोयरीक बघा, पण तुझ्या अशा वागण्याने ना कुणीच स्थळ बघाना झालंय. तुला वैताग आलाय नुसता. या बापाला सांगितलं पोरी स्थळ बघा, त्यांनी पण मला नको नको केले. त्यांच्या लाडामुळे हे सगळे परिणाम आहेत. येऊ दे त्यांना, बघतेच जरा मी. काय झालंय? वट 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 वट, तुला दुसरा उद्योग असतोच का नाही? काही नाही ना, मला काय काम आहे? अहो मी बसून असते ना, मला काम धंदा काय नाही म्हणून मी बडबड करते. एक लेकरू आहे, त्याच्या का मागे लागत असते? उठली की तुला उद्योगच तेवढा आहे तिच्या मागे लागायचा. एकूण ती एका मग घ्या डोक्यावर बसून. लोक नाव ठेवते, दिसत नाही तुम्हाला? काय? अहो तिचं लग्न कार्याचं बघायचं, तिच्या समच्या पोरीचे लग्न झाले, कोणाला 2-2 पोरे, अजून हिचं काहीच नाही. म्हातारी झाल्या लग्न करायचे. ती कशी पोर कशी आहे आपली? लय आपट आहे, गावात नाही करायचं तिचा. बरं आपट पोरगी. अहो लग्न करायला पोरी लागते, तसं माणसासारखी राहणारी पोर नाही लागत. इथं लोक पोरी पोरी करतात आणि तू काय लग्नाचं घेऊन बसली? तिचं एका दिवशी लग्न करून टाकीन. मग आणा ना स्थळ. होईन काय? एवढी गडबड आहे का तुला? हा? नको ना लगेच स्थळ. कशाला लगेच स्थळ? काठीवर आली ना अशी. काही काठी नको बोलत जाऊ. राहिली ना, मग बघा. पोरीला असं बोलतात काय? मग बघा, हा मी बोलते ना. तिला काय कळलं का नाही? ती तशीच आहे. हे बघा, चांगले झोपले होते तर आली डायरेक्ट मागून फटका मारला आपल्या जोरात. बापाने दिलं लग्न करून टाकूनी, हम्म. लागली पोरीच्या बी माग. हा अहो, बघितलं डोक्यावर सूर्य आलाय. एवढ्या वेळ झोपत असते. झोपू दे, काय उद्योग आहे का तिला? आहे ना तू. आणि पप्पा तुम्ही हिला सांगून ठेवा, मला लगेच लग्न नाही करायचं. हा, हा सांगून ठेवा हिला. लगेच नाही करायचं लग्न. तुम्ही ना दोघं बाप लेक आहे ना, काय करायचंय ते करा. मी काय बोलू ना. काय नको हिच्या लई नाद नको लागत जाऊ. ही तशी बी डोक्यात थोडी कमीची. मग तुम्ही बघा आता, तुम्ही एकदा ना जोरात भांडा तिच्या बरोबर. नुसती मला मारत राहती, बोलत राहती, काम नाही येत, हे राम राम नाही. सरपंच. राम 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 राम. काय चाललंय यार? काय नाही, आता ही पोरीचं चाललंय बा. आईची तिची चालली होती जरा किरकिर, उशिरा उठती. बर, आता ते लग्न करायचे बा. आई म्हणते लग्न कर, पोरगी म्हणते आताच नाही करायचं मला. बरोबर. मी त्यासाठी चालू आहे. असं आहे होय. एक स्थळ आहे चांगलं. हा, इंजिनियर पोरग आहे. हा, हा, मग तिथे काय अडचण आहे? सर्व्हिसला आहे पुण्याला. ती म्हणते आताच नाही सरपंच, जरा थांबायचं. आता काय कुठं वय लय चाललंय? रगील पोर आमची. आता तुम्ही तर बघा ना गावात कशी. मला माहितीये ना, गावात आली तर पोरची नाद नाही करायचं तर. माग 4 पोरं बतकावली. हा. अवघडच ती काय होतं, लोकांची पोरात मारा माऱ्या वाट्यात एक ही तर मी पोरच हाणती. एक तर मी त्या पोराला सांगितलंय, हा. इंजिनियर पोरग आहे ना, हा हा. त्याला म्हणलं पोरगीला असं असं, तो म्हणलं मी सरळ करी. असं आहे, तुम्हाला माहिती ना माझ्या पुढं कोण नाही टिकत. आयला बरं आहे भाऊ. काय झालं मला- आता नाही सर? बरं होईल भाऊ. नाही की नको करायला, ते माझ्याकडे येईन लपड परत. हा, पण तुम्हाला मी मिठामिठी नाही करावं तर लागेल. पोराला कोपऱ्यात घेऊन आणावं. हा, तसं होईल. मग नको नको ही बघत तिथं बघत नाही, तिथे कानपडा ठेवून हा. सणात. असं मग असं जर झाले होते तुमच्याच घरी सगळं राडा येईल. 4 पोरं किती बतकावले होते बघा ती. माग अहो, मला शेवट मिठावं लागलंय जाऊन. उलटावं लागेल ते. पोर 3-3 दिवस घरी नव्हते, 7 आपल्या घरी जाईनात पोरं. हा ना राव, अवघड. मग असला कुठं नाही, काही जणात लागत नाही. हा. हाय अजून आता वयात नाही एवढं लई. काय नाही, चल, वाहू दे तिच्या मनाने जरा. बघू. लग्नच करू नका ना. नाही नाही नाही, असं का कसं होय तिथे काय म्हणते सरपंच? काय मग अशी मग जर त्याला काय वागली होतं, मी इथेच कायमची राहिले तर नकोय का तुम्हाला मी? अय नाही बाबा, ते तुला मी बघा कशाला भाऊ, काय म्हणू? तुम्ही तुमचे- मग काय होतं आता सरपंच लय नादी लागावं लेकराच्यात का एकुलतं एकच आहे मला.
आणि बरं जास्त काय बोलावं मोकार कुठं उद्या वाढीत चांगलं आहे. पाहू दे तिच्या मनाने काय तिच्या तुम्हाला काय वाटतंय तुम्ही तुमच्या पद्धतीने करा. हाय का? आपल्याला आवडत नाही. मी चाललो. बघ जाऊ द्या मग काय जे ते येतं ते लग्नाचा विषय घेतो, जो तो येतो तो लग्नाचा विषय पण घेतो. मग करावंच लागणार ना तिथे मग काय असं राहणार आहे का तू मग काय म्हणणंय तुमचं, लग्न करू मी? बघू सरपंच अहो. engineer आहे. काय झालं? सरपंचाचा आवाज आलता मला. सरपंच आलते अशी आली होती हा. सरपंच म्हणले एक जागा आहे जागा विकायची आहे का? हा तुला असं. काय सांगावं आणि काय नाही सांगावं आता जागा आहे तुझ्या म्हणल्यावर मेंदूत काय मग पाणी जरा आता जागा म्हणल्यावर काय जागाचं काय असते? जागा- व्यवहारच असतो ना विकायचा अरे खरेदी स्थळ करायचा. स्थळ मग असं पुरीला नीट स्थळ म्हणा. म्हणत होते असं नीट सांगावा. हा. तेव्हा म्हणले बाप म्हणलं असं- लेकांचं काय डोकं बधीर झाले काय माहिती. बरं काय राम 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 राम. काय काय आमच्याकडे लक्ष रे काय नाही तुमच्यावर. आहे का आता तुमच्याकडे नाही लक्ष अख्या गावाकडे लक्ष आहे तुमच्याकडे का मी नाही काय होतो हा. तुम्हाला एक स्थळ आणलंय पुरीला तुमच्या. हा इंजिनियर आहे पोरा. बर हा पैसे पाणी भरपूर आहे एकदम पगार पाणी. इंजिनियर म्हणल्यावर काय तिथं काय अरे आता सरपंच बी तीच म्हणत होते इंजिनियर आहे पोऱ्या 4 ताळी बिल्डिंग आहे त्याच्यावली. हा हा असं नुसतं असं पाहिलं ना असं टोपी करायची खाली माहिती का. मग बोलवा ना त्या पाहुण्याला. हा जायचं बोलून. हा बघू ना चांगलं स्थळ आहे. काहीतरी बोला ना. हे पोरगी- खबर उचका की जरा तिथे काय गप ना. काय नाही काय करायची काय म्हणते ती नको, मला नाही करायचं म्हणले ना मी तुम्हाला. सध्या एवढं डोक्यात नाही तिच्या असं का. हा ओ जवानी दिवानी तिथे झाडवेली फुलानी 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 तनाले. राजभाऊ हा? जातो मग मी. हो हा काय पोरगी नाहीच म्हणते नाही म्हणते म्हणल्यावर राव बर 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 तर तिथं असं करते धमकी देते ती मला. येऊ का? हा वा काय तुला भारी. टाळ्या वाजवायला काय बाबा, सत्कार तुम्ही बित्कार आता होता माझं डोकं फिरवू नका बघा सांगते तुम्हाला मी. हा ही पोरगी कशी करत होती त्या माणसाला काय सांगतील बाहेर. असं कर हात उघडावा काय मोठा माणूस आहे एवढं कळत नाही का? पोरच तशी म्हणली होती काय करी तुमच्या लाडाने झाली ती तशी. जाऊ दे लाड तरी कोणाचं करी आता माणूस कुठे येतो, आपल्याच इथला शेजारचा बंटी मामा आहे. मामा म्हणते मी त्याला, त्याच्या अंग खांद्यावर खेळले मी. मग काय होतंय मग असं? त्याला हात उघडायचा. एक काम करा दोघी ते मी सगळ्यांना मी आलो घरातून मी हिच्या जवळ बसू काय आता? जा, मला नाही बसायचं जा. अगं ऐक नाही गेली. अगं ब्रश तरी दे ना मला. आणि ब्रश घेऊन ये. अयो अयो कुठे गेलेत कोण? तुझे पप्पा? मला काय माहिती. जरा काम होतं त्यांच्याकडे माझं. मग पप्पांकडे काम होतं, मला कशाला विचारतोय पप्पा कुठे गेले? तसं तुझ्या संग बोलायचीच भीती वाटते मला. तुला कशाला काय विचारू मी. मग हा काय काम होतं? ते जरा मला लग्नाला पोरगी बघायची होती. मग काय माझ्या पप्पांनी काय संस्था मांडली का पोरी बघायची? नाही नाही ते म्हणले होते एका ठिकाणी आहे म्हणून हा. विचारायला आलतो. आईने पाठवलंय मला. आईलाच पाठवायचं ना विचारायला, तू कशाला आला? लग्न मला करायचंय ना हा. म्हणून मी आलो. म्हणजे हा. केवढी घाई तुला झाली, केवढी घाई. अरे काय लांब जसं लांब काय पार. फटका मारशील मागच्या वेळेस वाणी. अरे नाही मारणार, नको एवढं लोड घेऊ. तू तू जरा सुधरत का म्हणणार रे. सुधरत नाही म्हणजे काय म्हणायचं? म्हणजे जरा पोरींसारखं राहावा, पोरींसारखं वागावा. नुसतं मा- पोरांसारखंच असतं. नुसतं याला मार त्याला मार. तुला एक सांगू का इकडे कसं असतं माहिती का? हा. हे बघ पोरांसारखं राहिलं ना मग कुणी नादी लागत नाही, अगं, कळलं का? नादी लागत नाही. तुला लग्न व्हायचं नाही. ए त्याचा लोड तू नको घेऊ. अरे, त्याचा लोड तू नको अरे, घेऊ. इकडे मी काय अरे, सांगते तू मारू ऐक. नको हे तुला, बघ तू सांगते कसं मी. असतं माहिती का? हे बघ डॅशिंगच राहावं लागतं पोरींना. नाही तर कसं आहे उगाच असं मुळमुळ्यासारखं राहिलं ना हम्म. का मग सगळे ना गैरफायदा घेतात. हा, हा. माझ्यासारखं राहायचं माझ्यासारखं. मग कोणी ना नादी नाही लागत आणि नादी लागलं का मग मरशील बिरशील हो तिकडं. अयो केवढी मान दाबली माई. ह्याच्यामुळे तुला लग्न होत नाही. ए हा अक्षय, ऐक ना मला एक आयडिया आली. काय? ऐक तू करतो का माझ्या बरोबर लग्न? मी तुझ्या बरोबर. तुला काय येतं का ना. स्वयंपाक येत नाही, काय येत नाही. हा नुसतं पोरानं राहते. मी नाही करणार हे तुझ्या बरोबर. ऐक ना काय आयडिया, काय का आली आयडिया ऐक. हे बघ मला आहे ना नवरा कसा पाहिजे माहिती का? असा माझा अंडर पाहिजे, अंडर. म्हणजे सगळं ऐकणारा. म्हणजे मी त्याला कधी पण धोपटू शकते, मारू शकते. आता कसं आपण लहानपणापासून एकमेकांना ओळखतो पण हा, किती मारलंय अरे मी तुला शाळेत असताना पासून ते आतापर्यंत मारतेच का नाही तुला मी. आणि मग तसंच पाहिजे. हा बरं झालं म्हणजे प्रश्नही सुटेल, माझं लग्नही होईल आणि काय मग कोण नावही नाही ठेवणार आणि माझ्या मनासारखं होईल असं माझ्या अंडर असणारा नवरा मला भेटलाय. हा? अयो. कशी वाटते आयडिया तुला? हट.
मी लग्न करीन पण या काठीवर तुला सुधरावं लागेल तरच लग्न, नाही तर मग तू अशीच राहशील बघ. मग सगळे नाव ठेवतो. जा, मी नाही सुधारणार. जा. असं कुठं असतं का? मी म्हणते काय का मला माझ्या अंडर असणारा बरं, नवरा पाहिजे. बरं मी काय म्हणतो, हा. तू ना तुझ्या संग मी लग्न करू ना. हा. हा हा, मग कुठं चालला तिकडं? नाही थांब इथं, तू राय अशीच मी चाललो. गेला दळींद्रा हा पण असाच. चांगलं म्हणलं होतं, लग्न पण झालं असतं आणि माझ्या मनासारखं झालं असतं, पण हे तसंच निघालं, गेला पळून लगेच. मरू दे, आता जाते. आई नाही द्यायची ब्रश ही, मला जावं लागणार.